जय शिवालाल मित्रांनो, आज मी माझा मुलगा शंभूला घेऊन या सुंदर डोंगरावर आलो आहे. कारण मला वाटतं मुलांना फक्त चांगलं शिक्षण देणं पुरेसं नसतं, त्यांना निसर्गाची ओळख आणि निसर्गावर प्रेम करायला शिकवणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. आजकाल मुलाचं बालपण मोबाईल, टी व्ही आणि व्हिडिओ गेममध्ये हरवलं चाललेलं आहे. पण खरा आनंद या हिरवागार डोंगरावर, पक्ष्यांच्या किलबिलाट आणि थंडगार वाऱ्यात आहे. म्हणूनच मी ठरवलं आहे की आजपासून शंभूला निसर्गाच्या अधिक जवळ घेऊन जाईल, त्याला झाडाचं महत्त्व सांगेल, पक्ष्यावर प्रेम करायला शिकवेल आणि निसर्गाची काळजी घेणं हीच खरी जबाबदारी आहे हे समजावून सांगेल. कारण आज आपण आपल्या मुलांना निसर्गावर प्रेम करायला शिकवलं तर उद्या तेच मुलं या पृथ्वीचं रक्षण करतील. मित्रांनो, निसर्ग आपल्याला रोज काही ना काही देत असतो. शुद्ध हवा, शुद्ध पाणी, फळ, सावली आणि मला मिळणारी शांतता. पण त्याच्या बदल्यात आपण एक छोटंसं काम करूया. कचरा टाकणार नाही, झाडे लावू आणि निसर्ग जपू. या डोंगरावर पाहिलं ही एक गोष्ट नक्की शिकायला मिळते. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी खंबीरपणे उभं राहायचं. चला, आज आपण एक संकल्पना करूया. आपण आपल्या मुलांना फक्त मोठं नाही तर चांगला माणूस बनवायचं आणि त्यांची सुरुवात निसर्गावर प्रेम करण्यापासून करायची. जर हा संदेश आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असाच मराठी प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.